विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 या विषयामधील पाठ क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 यामधील जो पहिला घटक आहे वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन हे आज आपण अभ्यासणार आहोत. वनस्पतीमधील फूल हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. फुलामध्ये बाहेरून आत या क्रमाने एकूण 4 मंडले असतात. निदलपुंज, दलपुंज, पुमंग आणि जायांग. यापैकी पुमंग आणि जायांग हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक मंडले म्हणतात, तर निदलपुंज आणि दलपुंज हे आतील मंडलाच्या संरक्षणाचे काम करतात म्हणून त्यांना अतिरिक्त मंडले असं म्हटलं जातं. निदलपुंजातील घटक दलांना निदल आणि ते हिरव्या रंगाचे असतात, तर दलपुंजातील घटक दलांना पाकळ्या म्हणतात आणि त्या विविध रंगी असतात. या ठिकाणी आपल्याला हे घटक आता मी दाखवतोय पहा. तर हे जे काही हिरव्या रंगाचं आहे हे हिरव्या रंगाचं आहे, याला निदलपुंज असं म्हणतात. तर या ज्या काही पाकळ्या आहेत या विविध रंगाच्या असतात वेगवेगळ्या फुलामध्ये, त्यांना दलपुंज असं म्हटलं जातं. त्यानंतर हे पुमंग म्हणजेच पुकेसर आणि हे जायांग म्हणजेच श्रीकेसर, ही अशी ही 4 मंडले असतात. दलपुंज आणि निदलपुंज यांना अतिरिक्त मंडले म्हणतात, तर पुमंग आणि जायांग यांना आवश्यक मंडल असं म्हटलं जातं. पुमंग हे पुल्लिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना पुकेसर म्हणतात. जायांग हे स्त्रीलिंगी दल आहे, त्याच्या घटक दलांना श्रीकेसर म्हणतात. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलांना उभयलिंगी फूल असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जास्वंदी. जास्वंदीच्या फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतात म्हणून जास्वंदीच्या फुलांना उभयलिंगी फूल म्हटलं जातं. तर पपईच्या फुलामध्ये एकतर त्याच्यामध्ये जायांग तरी असतं किंवा पुमंग तरी असतं. म्हणजे जर फुलामध्ये वरील 2 पैकी एकच मंडल असेल तर अशा फुलांना एकलिंगी फूल म्हणतात. मग जर फक्त पुमंग असेल तर नर फूल आणि फक्त जायांग असेल तर मादी फूल. उदाहरणार्थ पपईचं फूल हे एकलिंगी फूल असतं, कारण त्या फुलामध्ये एकतर पुमंग असतो किंवा जायांग असतो. बऱ्याच फुलांना आधारासाठी जो देठ असतो त्याला पुष्पवृंत म्हणतात आणि अशा फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात. म्हणजे फुलांमध्ये जर देठ असेल तर त्या फुलांना पुष्पवृंती फुले म्हणतात आणि जर देठ नसेल तर अशा फुलांना स्थानबद्ध फुले म्हणतात. प्रत्येक पुकेसराला एक वृंत असते आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. परागकोशामध्ये 4 कप्पे असतात, त्यांना कोष्टक म्हणतात. या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी परागकोश फुटून आतील परागकण बाहेर येतात. पुकेसराला एक वृंत असतो आणि त्या वृंताच्या टोकावर परागकोश असतो. पहा इथं दाखवतोय मी. हा पुकेसर आहे पहा, बरोबर. हे सगळे पुकेसर आहेत पहा. एकंदरीत या ठिकाणी हे 6 पुकेसर आहेत आणि पुकेसराच्या टोकावर इथं परागकोश असतात आणि या परागकोशामध्ये 4 कप्पे असतात. या 4 कप्प्यांना कोष्टक म्हणतात आणि या कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. पहा हा परागकोश आहे, म्हणजे एक प्रकारची परागकणांची पिशवी आहे. त्या पिशवीला 4 कप्पे असतात आणि या परागकोशामध्ये अर्धसूत्री विभाजनाने
परागकण तयार होतात. ज्यावेळेस यातील हे परागकण परिपक्व होतात त्यावेळेस हा परागकोश फुटतो आणि यातील परागकण काय होतात, बाहेर येतात. त्यानंतर जायांग. जायांग घटक दल म्हणजे स्त्रीकेसर. हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. पहा, आता मी इथं दाखवतोय. हा पूर्ण जो भाग आहे हिरवा, हा आहे स्त्रीकेसराचा. हा एवढा हा भाग काय आहे, स्त्रीकेसर आहे आणि याला जायांग असंही म्हटलं जातं. आता जायांगाचे हे घटक आहेत पहा. पहिला आहे कुक्षी, कुक्षीवृंत आणि अंडाशय. हे जायांगाचे काय आहेत, 3 भाग आहेत. तर सर्वात वरती कुक्षी असते. या कुक्षीचा हा पोकळ देठ आहे. या पोकळ देठाला, देठ म्हणजे वृंत, कुक्षीचा देठ म्हणून याला कुक्षीवृंत म्हटलं जातं. तर या ठिकाणी अगदी तळाशी इथं असा हा फुगीर भाग आहे. या फुगीर भागाला अंडाशय असं म्हटलं जातं. तर फुलामधले जे पुकेसर आहेत आणि स्त्रीकेसर आहेत याविषयी मी माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. जायांगाचे घटक दल म्हणजे स्त्रीकेसर. हे स्वतंत्र किंवा संयुक्त असू शकतात. प्रत्येक स्त्रीकेसराच्या मुळाशी एक अंडाशय असते. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षीवृंत निघते. कुक्षीवृंतच्या टोकाशी एक कुक्षी असते. अंडाशयात एक किंवा अनेक बीजांडे असतात. पहा, मी इथं दाखवतोय. हे अंडाशय आहे. हे अंडाशय आहे. या अंडाशयामध्ये हे 1, 2, 3, 4, 5, 6 ही सगळी काय आहेत, बीजांडे आहेत. म्हणजे अंडाशयामध्ये एक किंवा अनेक काय असतात, हे आहेत बीजांड आहेत. पहा, हे आहे अंडाशय. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक काय असतात, बीजांडे असतात. बरोबर. अंडाशयामध्ये एक किंवा अनेक बीजांडे असतात. प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. पहा, इथं दाखवलेलं आहे. विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. प्रत्येक भ्रूणकोशामध्ये एक गुणी अंडपेशी आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. पहा, तर अंडाशयामध्ये काय असतात, बीजांडे असतात. बीजांडामध्ये काय असतात, भ्रूणकोश असतात. भ्रूणकोशामध्ये काय असतं, तर 1 अंडपेशी आणि 1 ध्रुवीय केंद्रके असतात. या पुढचा घटक आहे परागीभवन किंवा परागण असं त्याला म्हटलं जातं. परागकोशातील परागकण स्त्रीकेसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. यालाच परागण किंवा परागीभवन असं म्हणतात. पहा, आता हे जे परागण किंवा हे जे परागीभवन आहे हे कोण घडवून आणतं, तर जैविक घटक जसं की वारा, पाणी याच्यामार्फत होतं किंवा अजैविक घटक कीटक, पक्षी आणि इतर प्राणी किंवा पक्षी यांच्या मदतीनं होतं. परागणाच्या वेळी कुक्षी चिकट असते. पहा, या चिकट कुक्षीवर परागकण पडल्यावर ते अंकुरित होतात. म्हणजेच त्यात 2 पुयुग्मक तयार होतात आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. परागनलिका 2 पुयुग्मक वाहून नेते.
ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक परागकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेत दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. पहा, तर इथं मी दाखवतोय. पहा, ज्यावेळेस परागीभवनाची क्रिया होते त्यावेळेस हे जे परागकण आहेत हे परागकणाचं स्थानांतरण या ठिकाणी कुक्षीवरती झालेलं आहे. ही कुक्षी आहे. यावेळेस ही कुक्षी काय असते? चिकट असते. म्हणजे ज्यावेळेस परागकण येऊन या कुक्षीवरती स्थिरावतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते परागकण अंकुरित होतात. इथं बघा, हे परागकण आहेत. इथं काही दिसत नाही आपल्याला, पण या ठिकाणी परागनलिका आणि या ठिकाणी दोन पुयुग्मक दिसत आहेत. म्हणजे ज्यावेळेस परागकण कुक्षीवर येऊन स्थिरावतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते परागकण अंकुरित होतात आणि परागकण अंकुरित झाल्यानंतर त्यापासून दोन पुयुग्मक तयार होतात. इथं मी जरा मोठं करून तुम्हाला दाखवतो. हे पहा, ही आहे परागनलिका. काही परागनलिका म्हणजे परागकण अंकुरित झाल्यानंतर त्यापासून ही परागनलिका तयार झालेली आहे. आणि त्यानंतर हा एक आणि हा एक असे हे दोन पुयुग्मक देखील तयार झालेले आहेत. म्हणजे ज्यावेळेस परागकण कुक्षीवर येऊन स्थिरावतात त्यावेळेस ते अंकुरित होतात. अंकुरित झाल्यानंतर त्यापासून एक परागनलिका तयार होते. ही पहा, इथं दाखवतोय मी. ही परागनलिका तयार झालेली आहे. त्यानंतर परागनलिकेमध्ये हे दोन पुयुग्मक तयार होतात. आता परागनलिका जी आहे ती दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तर ही परागनलिका आहे. पहा, तर ही परागनलिका या कुक्षिवृंतामार्गे, हा कुक्षिवृंत आहे, या कुक्षिवृंतामार्गे ही भ्रूणकोशामध्ये इथं पोहोचलेली आहे. आता भ्रूणकोशामध्ये परागनलिका पोहोचल्यानंतर काय होतं? तर या परागनलिकेचं जे काही टोक आहे, अग्र आहे, ते फुटतं आणि ते फुटल्यानंतर त्यातील दोन पुयुग्मक बाहेर येतात. एका पुयुग्मकाचा संयोग अंडपेशीशी होतो आणि त्यापासून युग्मनज तयार होतो. तर दुसरं जे पुयुग्मक आहे या पुयुग्मकाचा संयोग या ध्रुवीय केंद्रकांशी होतो आणि त्यापासून भ्रूणपोष तयार होतो. तर मी तुम्हाला सांगितलं. तर काय होतं? तर परागनलिका दोन पुयुग्मक वाहून नेते. ही परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणपोषात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटते आणि दोन्ही पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनज तयार होतो. यालाच फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष तयार होतो. या प्रक्रियेमध्ये दोन पुयुग्मक भाग घेतात म्हणून याला द्विफलन असं म्हटलं जातं. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाईल, द्विफलन म्हणजे काय? तर द्विफलन म्हणजे काय? तर
ज्या फलनामध्ये 2 पुयुग्मक भाग घेतात त्या फलनाला द्विफलन असं म्हटलं जातं. तर इथं मी हे चित्र मोठं करून दाखवतोय पहा. तर ही परागनलिका आहे, ही काय आहे, परागनलिका आहे. ही परागनलिका कोशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती फुटते. फुटल्यानंतर त्यातील 2 पुयुग्मक बाहेर येतात. त्यातील एका पुयुग्मकाचा अंडपेशीशी संयोग होतो, त्यातून युग्मनज तयार होतो. तर दुसऱ्या पुयुग्मकाचा संयोग जो आहे तो ध्रुवीय केंद्रकांशी होतो. इथं पहा, ही 2 ध्रुवीय केंद्रक आहेत, दिसतात. ही 2 का आहेत, ध्रुवीय केंद्रक आहेत. ही 2 ध्रुवीय केंद्रक आहेत आणि हा एक का आहे, पुयुग्मक आहे. म्हणजे याच्यापासून काय तयार होतो, तर भ्रूणपोष तयार होतो. तर ही आहे अंडपेशी आणि ही आहे पुयुग्मक. या अंडपेशीचा आणि या पुयुग्मकाचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो. तर अशा प्रकारे वनस्पतीमध्ये फलनाची प्रक्रिया घडून येते. सांगितलं पहा मी हे. तर याला द्विफलन का म्हणतात किंवा फलन म्हणजे काय, तर पुयुग्मकाचा अंडपेशीशी संयोग होणं आणि युग्मनज तयार होणं याला फलन असं म्हटलं जातं. आता फलनानंतर काय होतं, तर जे बीजांड आहे त्याचं रूपांतर बीजात आणि अंडाशयाचं रूपांतर फळात होतं. त्यानंतर फळ पिकल्यानंतर फुटतं. फुटल्यानंतर त्याचं बीज बाहेर येतं, जमिनीवरती पडतं. अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजतं आणि बीजातील भ्रूणपोषाचा वापर करून युग्मनजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. यालाच बीजांकुरण असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन पाहिलं. वनस्पतीचा फूल हा लैंगिक अवयव आहे. त्याच्यामध्ये काही आवश्यक मंडल आहेत, काही अतिरिक्त मंडलं आहेत. आवश्यक मंडलं कोणती, तर जायांग आणि पुमंग, स्त्रीकेसर आणि पुकेसर ही आवश्यक मंडलं आहेत, कारण ते प्रजननाचं कार्य करतात. तर दलपुंज आणि निदलपुंज हे जे आहे अतिरिक्त मंडलं आहेत, हे आतील मंडलाचं संरक्षणाचं काम करतात. त्यानंतर आपण पुमंग आणि जायांग याचे घटक अभ्यासले. पुमंगामध्ये पुकेसर, तर परागकोश असतो त्याच्या टोकाला. परागकोशात 4 कप्पे असतात, त्याला कोष्टक म्हणतात. त्याच्यामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात. योग्य वेळी ते फुटतात, बाहेर येतात. पाणी असेल, वारा असेल, असे अजैविक घटक असतील किंवा जे जैविक घटक आहेत, पक्षी असतील, काही प्राणी असतील, काही कीटक असतील, यांच्यामार्फत ते कुक्षीवर येऊन स्थिरावतात. कुक्षीवर येऊन स्थिरावल्यानंतर त्या ठिकाणी ते अंकुरित होतात. अंकुरित झाल्यानंतर परागनलिका तयार होते. परागनलिकेमध्ये 2 पुयुग्मक तयार होतात. तर ही परागनलिका भ्रूणकोशामध्ये पोचते. भ्रूणकोशामध्ये अंडपेशीशी त्यातील एका पुयुग्मकाचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो. दुसऱ्या पुयुग्मकाचा 2 ध्रुवीय केंद्राशी संयोग होऊन भ्रूणपोष तयार होतो. या ठिकाणी 2 पुयुग्मक सहभागी होतात म्हणून याला द्विफलन म्हणतात. आणि फलनानंतर बीजांडाचं रूपांतर बीजामध्ये आणि अंडाशयाचं रूपांतर फळामध्ये होतं. फळामधील बी बाहेर येतात, जमिनीवर पडतात, रुजतात आणि त्यापासून नवीन रोपटं तयार होतं. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा तुम्ही व्यवस्थित सविस्तर अभ्यास करा. फुलाची आकृती काढा, फुलाचे घटक लिहा, त्यांची माहिती लिहा. परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न विचारला